रामायण ही फक्त एक कथा नाही, तर रोजच्या व्यवहारामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही आहे. जेव्हा हनुमंतांनी सीतेचं दर्शन केलं आणि त्यानंतर ते समुद्र उल्लंघन करून, समुद्र पार करून पुन्हा प्रभू श्रीरामांजवळ आले, त्यावेळी त्यांनी काय सांगितलं? ते म्हणले की पाहिलं सीतेला. सीतेला पाहिलं असं म्हटले नाहीत. याचं कारण काय? तर समजा त्यांनी सीता हा शब्द पहिला उच्चारला असता तर पुढे नाही पाहिलं असं पण येऊ शकलं असतं, किंवा सीतेचं दर्शन नाही झालं असंही येऊ शकतं. पण ते आधीच म्हणतात की पाहिलं, म्हणजे प्रभूंच्या मनामध्ये थोडीशी सुद्धा शंका येऊ नये, संशय येऊ नये यासाठी. म्हणून त्यांना बुद्धिमत्ताम वरिष्ठम असं म्हणतात. अतिशय बुद्धिचातुर्य. हनुमंतांच्या बुद्धिचातुर्याला तोड नाही हे रामायण वाचल्यावर कळतं. त्यामुळे ह्या वाक्यावर आपण सुद्धा विचार करा की एखादा प्रसंग सांगायचा तर कसा सांगायचा. हनुमंत आधी म्हणतात पाहिलं, नंतर म्हणतात सीतेला. थोडा पण संशयाला ते जागा ठेवत नाहीत. थोड्या पण पुढचा माणूस भयचकित होईल, संशय येईल, भीतीग्रस्त होईल, किंवा तो अंदाज बांधायला लागेल, असं काही ते शिल्लक नाही ठेवत. त्यामुळं हनुमंतांचं ही बोलण्याची जी पद्धत आहे हिचं सगळ्यांनी अनुकरण करण्याची गरज आहे.